हाय, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ। तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय किचनमध्ये स्वागत आहे। तर आपण आज बनवणार आहोत धुलीवंदनच्या निमित्ताने मालवणी चिकन। तर मालवणी चिकनसाठी बघा मी काय काय घेतलेलं आहे। तर मालवणी चिकनसाठी मी 2 चम्मच अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घेतली होती। मी ती जे की टाकली, मला लक्ष नाही व्हिडिओ काढायचं। 2 चम्मच अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे आणि मालवणी मसाला आहे सुहानाचा। तर आपल्याला हे हळद, मीठ, मालवणी मसाला, अद्रक लसूणची पेस्ट घालून मिक्स करून असं छान अर्धा घंटा ठेवून द्यायचं मॅरिनेट करायला। तर हे बघा, हे जे चिकन आहे अर्धा किलो चिकन आहे। तर अर्धा किलो चिकनचा आपण मालवणी भाजी बनवणार आहे, मालवणी मसाला बनवणार आहे चिकनचा, चिकन मालवणी मसाला। तर हे मस्त आता मी अर्धा घंटा याला मॅरिनेट करून ठेवणार आहे। तोपर्यंत मसाला काय काढायचा तोपर्यंत मी तुम्हाला मसाल्याची हे दाखवते, मसाला दाखवते। तर हे बघा, मटन मॅरिनेट करायला ठेवलं होतं मी चिकन याचं मालवणी मसाला बनवायचा आपल्याला। तर हे जो कांदा आहे, 2 कांदे मी मोठे कट उभे करून थोडेसे असे तपकरी कलरचे तेलामध्ये भाजून घेतले। जास्त फ्राय नाही करायचे आपल्याला हे कांदे। आणि अर्धा वाटी खोबरं भाजून घेतलेलं आहे मसाला। आता हे जे वाटण आहे थंड झाल्याच्यानंतर मी मिक्सरमध्ये काढणार आहे। तर हा मसाला मी आता मिक्सरमधून काढून घेते, थंड झालेला आहे। आणि इकडे बघा, याच्यामध्ये खडे मसाल्यामध्ये दालचिनी आणि तेजपान घेतलेले फोडणीसाठी। तर तुम्ही बघू शकता, छान असा बारीक मसाला काढून घेतला आहे मी आता तुम्हाला दाखवलेला। मस्त छान वाटण काढून घेतलेलं आहे। आता इकडे कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवले। 3 ते 4 पळ्या तेल आहे, कारण याला थोडंसं तेल जास्त जर असलं ना तर भाजी छान लागते खायला। मग तुम्हाला जर माझ्या रेसिपी जर आवडत असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि कमेंटमध्ये तर नक्की कळवायचं की काय चुका होत आहेत म्हणून। चुका होत असेल तर ते पण सांगा आणि चांगली झाली असेल तर ते पण सांगा। तर हे बघा, आपण आता याच्यामध्ये जे खडे मसाले आहे त्याची फोडणी देऊन घेऊ आणि हा जे वाटण काढलेले आहे आपण आता हे घालून घेऊ। मस्त आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे वाटण। तर हे बघू शकता तुम्ही, छान असं मॅरिनेट झालेलं आहे अर्धा घंटा चिकन। तोपर्यंत कुकरमध्ये मसाला असा छान फ्राय होतोय, कारण मस्त तेल येईपर्यंत आपल्याला मसाला फ्राय करायचा आहे। तर तुम्ही हे बघू शकता, छान असं मसाल्याला तेल सुटलंय आता बघा, मस्त छान असा मसाला फ्राय झाला आहे। आता आपल्याला हे जे मॅरिनेट केलेलं मी चिकन होतं मालवणी मसाल्यामध्ये, तर ते पूर्णपणे याच्यामध्ये घालून असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। अर्धा केजी चिकन आहे आणि सुहानाचा मसाला घेतला होता मी याचा मालवणी मसाला। खूप सोप्या पद्धतीमध्ये आणि पटझट होणारी भाजी आहे आणि चवीला एकदम भन्नाट लागते। तुम्ही 100% घरी ट्राय करून बघा। तर हे बघा, मिक्स करून घेते मी आता। तर इकडे भाजी बघू शकता तुम्ही, छान असं तेल सुटलंय तिला आता, मस्त छान मसाला फ्राय झालाय आणि भाजीचा कलर बघा तुम्ही किती सुंदर आलाय। छान असे मसाले आपण जेवढे छान भाजतो, त्याचे वाटण जेवढं छान आपण कमी गॅसवर भाजतो, कारण आपल्याला जे वाटण आहे कच्चंच म्हणते, जे वाटण आहे ते मस्त असं छान तेल येईपर्यंत भाजून घ्यायचं याच्यामध्ये। तर एवढं छान असं भाजलं गेले। आणि एका साईडला मी पातेल्यामध्ये गरम पाणी ठेवलं होतं, कारण आपल्याला याच्यामध्ये जे पाणी घालायचं आहे ते गरम घालायचं आहे, म्हणजे तरी पण राहते। आणि ही जी भाजी आहे कुकरला 2 ते 3 शिट्ट्यामध्ये अगदी रेडी होती पटकन झटकन। तर आवडली असेल तर 100% घरी करून बघा। आणि आज धुलीवंदनच्या निमित्ताने केलेली भाजी आहे। तर प्लीज एक लाईक करायला तर विसरू नका, म्हणजे तुमच्या एक लाईक म्हणून समजते की व्हिडिओ आपले छान चाललेत म्हणून, नाहीतर काही करण्याचा अर्थच नाही आहे व्हिडिओ। तर हे बघा, आपण आता याच्यामध्ये गरम पाणी घालून घेऊ, कारण हे जे पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलं होतं तेच पाणी घालून घेणार आहे। आणि मस्त आता आपल्याला कुकरला झाकण लावून 3 कप पाणी घालून घेतलेलं आहे मी याच्यामध्ये। तर मस्त छान असं कुकरला झाकून लावून आपल्याला आता शिजून घ्यायचं आहे। एकदा 2 शिट्ट्या झाल्याच्या नंतर चेक करायचं आपल्याला भाजी शिजली की नाही म्हणून। तर बघू शकता भाजीचा कलर बघा तुम्ही, कलरपेक्षा खायला सुंदर लागते ही भाजी। चला मग दाखवते शिजल्याच्या नंतर। तर हे बघा, असं अधूनमधून चेक करायचं आहे आपल्याला। आता 1 शिट्टी झाल्याच्या नंतर मी चेक केलेलं आहे, तर नॉर्मल शिजत आले। 2 शिट्ट्यामध्ये ऑलमोस्ट शिजून जाईल भाजी। तर हे बघू शकता तुम्ही, मालवणी चिकन आता रेडी आहे। मी बाउलमध्ये घेऊन दाखवते। तर हे बघू शकता, छान अशी मालवणी भाजी, मालवणी मसाला रेडी आहे, चिकन मालवणी मसाला। अगदी सुंदर आती भाजी झाली, एकदम मस्त चवीला एकदम छान भन्नाट लागते। मस्त कुकरमध्ये 3-4 शिट्ट्यामध्ये अगदी
रेडी होते आणि झटपट पण होते. आवडले असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.